नमस्कार मित्रांनो, यमाई देवीचं ओपन मैदान आज पार पडलं, यमाई केसरी मैदान. तर या मैदानामध्ये स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा 10-10 सरकार त्यांचा सर्जाच पळाला आणि आज गुलालाच पात्र झाला आहे. दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा मला. माझं नाव रणजित नलवडे. काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल? पहिल्यांदा मैदान काय मानाचंच आहे महाराष्ट्र केसरीचं, त्यामुळं काय मैदानचा विषयच नाही. एक नंबर मैदान असते, नामांकित जुनं पारंपरिक मैदान आहे. हां, जुनं पारंपरिक मैदान आणि हे नवीन मैदान होतं. काय सांगाल याच्याबद्दल? नवीन मैदान म्हणजे जरा थोडंसं फाट्यांचा प्रॉब्लेम वाटत होता बरं सकाळपासून, पण सर्जाला काय फाटीबिटीचं काय नसतंय. काय फाटीबद्दल काय वाटत? फाटे जरा उजवीला थोडीशी एकर होते आमचे, म्हणजे आमचं सकाळी रोमन पाहायला हां गाडी लागून पण थोडीशी फॉल झाली. आपला सर्जा गुलालाच पात्र झालाय, पण रोमन बद्दल काय सांग? रोमन बद्दल काय झालं आज? रोमनचं काय, रोमन थोडं तेच की जरा उजव्या साईडला थोडीशी एकर असल्यामुळं रोमनच्या जो पैरात बैल होता ते थोडासा सरला असं. आजचं हे सर्जाचं नियोजन कसं झालेलं संपूर्ण? सर्जाचं नियोजन बरेच दिवस झालं होतं. बरं. घोटच्या सर्जानं पाहिल्यानंतर झालं होतं नियोजन लगेच. हां, त्यामुळे काय चिमण्या आणि याच्या आधी पळाला होता बैल आपला चिमण्यान, ती गाडी चांगली पळते त्यामुळे भाऊने आमच्या त्या मैदानात गाडी पळवायची ठरवलं. सर्जा आणि त्याच्यावर तो चिमण्याबद्दल काय सांगाल आजचं? चिमण्या काय दोन्ही साईडचा टॉपचाच बैल आहे, काय विषयच नाही, एकदम भारी बैल. आपण बघतोय की जर एका जोट्यात गाडी प्रत्येक मैदानात पळवायचं ठरवलं तर ती गाडी पहिल्यांदा जर आपण गुलालास पात्र राहिलो तर दुसऱ्या मैदानात पण शक्यता असते गुलालात राहण्यासाठी. 100%. याबद्दल काय सांगाल तुमचं मत? त्याबद्दल म्हणजे काय, आता चिमण्या आता सध्या तरी टॉपचाच बैल आहे. हां, आणि सर्जा पण आता आपला पळतोय चांगला, त्यामुळे ती गाडी आधी पळवली होती आमच्या मायनीला. त्यामुळं आणि आमचे नाना म्हणा प्रशांत ड्रायव्हर ते सगळं नियोजन करतात बावड्या. त्यांनी ठरवलं की ह्या मैदानात गाडी पळवायची, गाडी पळाली आणि गाडी फायनलसाठी पात्र झाली. यासाठी नियोजन भरपूर महत्त्वाचं होतं. किती दिवस आधी नियोजन झालेलं? नियोजन उंबरडेचं मैदान झाल्यानंतर झालं होतं. उंबरडेच्या मैदानात काय झालेलं? उंबरडेचं मैदान आपला सर्जा आणि गोटचा सर्जानं आपला सर्जा पाहिला होता. हां, तिथंच एक नंबर केला होता ना. त्याच्यानंतर थोड्याच वेळात तो पायरा झाला होता चिमण्या आणि सर्जाच. आज सेम पळ वाटलं त्या दिवशी गत? हो 100%. गटामध्ये कसं नियोजन झालं? गटामध्ये कशी पळाली गाडी? गटाला पण चांगली पाहिली गाडी, आता शिमीला पण चांगली पाहिली. गटामध्ये कोणत्या गटात होती? 23 नंबर गटामध्ये होती. तास कोणता होता? तास 3 नंबर होता. हां, आणि सेमीमध्ये? सेमीमध्ये आता पहिल्या सेमीत होतो 4 नंबर तास होतो. 4 नंबर तास होता. स्पीडमध्ये किती फरक जाणवला आज? स्पीड आता सर्जाचं कसं आहे, गटापेक्षा सेमीला जास्त पोहतो, सेमीपेक्षा फायनलला जास्त पोहतो. हां, त्याची खासियत आहे. हां. तर यामध्ये जे जॅकी होते ते कोण होते आज? दिलीप ड्रायव्हर असतात आमचे. त्यांच्याबद्दल काय सांगाल आज? नानांचा काय, आता माझं वय नाही तेवढं नानांचा अनुभव आहे, हां, तेव्हा नानांच्या बद्दल काय बोलायचं. स्पीड कुठे लागला जास्त? सेमीला? सेमीला निम्म्यातनं पुढे जास्त स्पीड लागल्या. निम्म्यातनं लागला. आणि सर्जाचा स्वभाव पण रागीट आहे. या स्वभावाबद्दल काय सांगाल? कारण की कुणाला जवळ येऊन देत नाही तो. मैदानात लय रागीट आहे, घरी एकदम शांत असतो. हां, हो, घरी एकदम शांत असतो. हो, घरी काय लहान मुलं असलं कोण असलं तरी काय करत नाही. मुलं एवढे असतात काय सुद्धा कोणाला करत नाही. मैदानात थोडासा अग्रेसिव्ह आहे. ॲग्रेसिव्ह आहे. सुट्टीला शांत आहे? हो शांत आहे, सुट्टीला कसालाही शांत आहे. सुट्टी कोण करतं? सुट्टी वाघेरीचे उमेश भैया म्हणून आहेत, बर, उमेश चव्हाण म्हणून, तो सुट्टी करतो. आजचा हा गुलाल का महत्वाचा होता तुमच्यासाठी? महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र केसरीचं मैदान, हिंद केसरी तर झालाच, महाराष्ट्र केसरीचं मानाचं मैदान, आणि त्या मैदानात राहिलो त्याचा अभिमान आहे मला, आणि आज खुश आहे मी त्याबद्दल भरपूर. प्रत्येक मैदानात सर्जा ज्यावेळेस आपल्याला येतो त्यावेळेस काय ना काहीतरी करताना आपल्याला दिसतोच. 100%. काय सांगाल त्या सर्जाबद्दल? काय सांगाल? जेव्हापासून खरेदी झाली आहे तेव्हापासून तो गुलालातच पात्र राहतो जास्त करून. 100%. आता त्याच्याबद्दल बोलायला एवढं कमीच आहे, आता तुम्ही बघतायच काय. तर मित्रांनो, आपण बघितलं सर्जा, आणि या विजयाचं श्रेय आज तुम्ही कोणाला द्याल? आता विजयाचं श्रेय काय सगळ्या आमच्या ग्रुपला समर्पित थोडक्यात. हां, आतापर्यंतचे घेतलेले गुलाल आणि हा गुलाल काय फरक जाणवला आजच्या गुलालामध्ये? आजचा गुलाल म्हणजे महत्वाचं काय होतं, महाराष्ट्र केसरीचं मैदान होतं, आणि आपल्याकडे आल्यापासून महाराष्ट्र केसरीच्या मैदानात म्हणजे पाहायला भरपूर मैदान, मोठे मोठे मैदान पाहिली, पण महाराष्ट्र केसरीच्या मैदानात राहणं लय महत्वाचं होतं चालू आहे सलग. यमाई केसरीच्या मैदानात मागे कधी आलेला तुम्ही? मागल्या वर्षी आपली पाहिली होती गाडी बलमा आणि तुफान आपला. बर, सेमी लय अंतरानं काढला होता, पण थोडीशी फॉल झाली होती गाडी ह्याच मैदान आमच्या 1 वर्षापूर्वी, आणि तर लॉबी असल्यामुळे ती काय निकाल मिळाला नाही आम्हाला. तेव्हापासून एक इच्छा होती की आमच्या मैदानात राहायचं अजून आता.